मनपा प्रभाग 31 मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मनपा प्रभाग 31 मध्ये आज सिमेन्स कॉलनी सदिच्छा नगर परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांची भेट घेण्यात आली असता असंख्य मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी या रॅलीत भाजपचे अधिकृत उमेदवार श्री भगवान नाना दोंदे, श्री बाळकृष्ण शिरसाट, सौ पुष्पाताई आव्हाड, डॉक्टर सौ पुष्पाताई नवले पाटील यांच्यासह असंख्य महिला, भगिनी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। शेवटी येणार आहे मी लग्नात कमळ, मनात कमळ, लक्षात कमळ, मनात कमळ, लक्षात कमळ, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, येऊन येऊन येणार कोण, कमळशिवाय आहेच कोण, येऊन येऊन येणार कोण, कमळशिवाय आहेच कोण, कमळ 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 कमळ। नमस्कार। प्रभाग क्रमांक 31 मधील सर्व जागरूक मतदार बंधू भगिनींना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले, माझा मानाचा जय श्रीराम। भारतीय जनता पार्टी हा संघटन मांडणारा पक्ष आहे। देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि लोकांचा विकास प्रथम याला प्राधान्य दिलेलं असतं। आपले वरती केंद्रामध्ये पंतप्रधान, आपले लाडके पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताचा अतिशय मोठ्या प्रमाणात 2014 पासून अतिशय मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे, तो फक्त भारतीय जनता पार्टीमुळे। राज्यामध्ये आपले सर्वांचे लाडके, सगळ्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा फक्त विकास जो झाला आहे तो केवळ भारतीय जनता पार्टी पक्षामुळे। भारतीय जनता पार्टी पक्ष हा संविधान मांडणारा आणि लोकतंत्र बळकट करणारा आणि लोकांचा विकास बघणारा असा पक्ष आहे। आणि आम्ही चारही उमेदवार प्रभाग क्रमांक 31 मधील मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले, प्रभाग क्रमांक 31 क आणि माझा अनुक्रमांक आहे 3, तसेच माजी नगरसेविका आव्हाडताई पुष्पाताई आव्हाड यांचा अनुक्रमांक आहे 1 ब गटातून, तसेच भगवान दोंदे नाना यांचा अनुक्रमांक आहे 2 ड गटातून, बाळकृष्ण अ गटातून आणि बाळकृष्ण शिरसाट दादा हे अ गटातून, त्यांचा अनुक्रमांक आहे 5। भारतीय जनता पार्टीने आमच्या चारही उमेदवारांवर जो विश्वास दाखवलेला आहे त्यात आमचे गेले माजी नगरसेवक हे 2 दिलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लाडक्या कार्यसम्राट महिला आमदार माननीय सौ सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नेतृत्व करणार आहोत। आणि नक्कीच मला पूर्ण माझ्या प्रभाग क्रमांक 31 मधील मतदारांवर पूर्ण विश्वास आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की वरती केंद्रात, राज्यात हे आपलं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं। म्हणूनच स्थानिक लेवलला फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आपला निधी आपल्याकडे येणार आहे, आपल्या आमदारताई देखील भाजपाच्याच आहे। म्हणून सर्वांना नम्र विनंती की चारही उमेदवारांना भरभरून मतदान करा आणि तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू द्या। आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच करू शकते। म्हणून आजपर्यंत जो आमच्या पक्षावर निष्ठा दाखवली, विश्वास ठेवला, तोच विश्वास आमच्या चारही उमेदवारांवर ठेवून आम्हाला भरभरून मतदान करा। तुमचं मतदान रूपी आशीर्वाद आमच्या पाठी राहू द्या। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सीमाताई हिरेंच्या नेतृत्वाखाली, विश्वगुरु नरेंद्र मोदी आणि देवाभाऊंच्या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्कीच प्रभाग क्रमांक 31 सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही, ही माझ्याकडून सर्वांना ग्वाही देते। धन्यवाद। लोकांचा इतका छान प्रतिसाद आहे, तर बस म्हणजे सर्वांची खूप इच्छा आहे की हे चारही उमेदवार खूप चांगले आहेत आणि खूप छान काम करतील, खूप छान विकास होईल, अशी लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला। धन्यवाद। नाशिकमध्ये जी इलेक्शन निवडणुकीसाठी जी रणधुमाळी चालू होती ती अगदी जोमात पुनश्च एकदा चालू झाली आहे। मी डॉक्टर राजेश्वरी संदीप दोंदे, आदरणीय भगवान नाना दोंदे यांची सून। आज आम्ही पुष्पाताई नवले, पुष्पाताई आव्हाड, बाळकृष्ण भाऊ आम्ही सर्व प्रभाग क्रमांक 31 मध्ये प्रचारार्थ रॅलीसाठी आलो होतो। नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे।
आम्ही सर्व महिला, त्याचप्रमाणे पुरुष, आमच्याबरोबर असणाऱ्या काही ज्येष्ठ महिला वर्ग यांनी अतिशय सुंदर असा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी आपण 4ही जणांना खूप प्रचंड मतांनी निवडून दिलं होतं. याही वर्षी पुष्पाताई नवले, भगवान नाना दोंदे, पुष्पाताई आव्हाड आणि बाळकृष्ण शिरसाट यांना प्रचंड मतांनी विजयी कराल अशी ग्वाही देते आणि हा गुलाल बीजेपी कडेच आला पाहिजे असं मत व्यक्त करते. धन्यवाद. अरे येऊ दिवसापासून राणीनगर, सदिच्छानगर, किशोरनगर ह्या एरियातून सर्व प्रचार करत आहोत. या एरियामध्ये प्रभाग क्रमांक 31 या 4ही उमेदवारांचं एवढं नाव आहे की सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की येणारे लोक 4ही पॅनलला एकच असणार आहे आपले. आणि आपल्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये पुन्हा एकदा परत कमळच खिलणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ह्याचप्रमाणे प्रतिसाद द्यावा आणि असाच आपल्या प्रभाग क्रमांक 31 चा विकास होणार आहे. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानते आणि भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानते. भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 31 मध्ये खूप असे चांगले उमेदवार दिलेले आहे. भगवान नाना दोंदे, मी स्वतः पुष्पा साहेबराव आव्हाड, डॉक्टर पुष्पाताई पाटील नवले, तसेच बाळकृष्ण भाऊ शिरसाट असे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले. गेले 5 वर्षात आपण 2017 साठी नागरिकांच्या विश्वासाने आपण निवडून आलो होतो आणि जनतेच्या विश्वासाने आज परत एकदा आम्हाला आदरणीय गिरीश भाऊ, कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आपले नाशिकचे 3ही आमदार सीमाताई हिरे, फरंदेताई, राहुल भाऊ डिकले आणि शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या आशीर्वादाने आम्हाला परत एकदा उमेदवारी करायला आणि या प्रभागाचा विकास करायला एक संधी मिळाली आहे. तर 3 दिवसापासून आम्ही प्रचार करत आहोत. नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि भारतीय जनता पार्टीवर जो असणारा विश्वास आहे लोकांचा आणि गेल्या आपण 5 वर्षात नागरिकांची एक कामांची नाळ जोडलेली आहे. आपण त्यांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत आपण त्यांच्या सोबत राहून आणि कामाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर असणारा विश्वास हा ठाम आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील अशी मी खात्री देते आणि आपल्या प्रभाग 31 मधून 4ही उमेदवार नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.